नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. तो ट्विस्ट काय आहे तर इथे सायलीने पाहिले साक्षी शिकरेला जिवंत, तेही सचिनची गर्लफ्रेंड म्हणून. हे पाहिल्यानंतर तिने लगेचच दोघांचा फोटो कॅप्चर करते. तितक्यात साक्षी आणि सचिनचं लक्ष सायलीकडे जाते. सचिन घाबरलेला असतो, पण सायली मात्र जागसूद असते. तिने लगेचच सचिनचा हात धरला आणि त्याला धरून ती पळत पळत बाहेर जाते, गाडीत बसते आणि त्यालाही लवकर बसायला सांगते. आणि सायली त्यांच्या मागे धावत येते. तोपर्यंत ते दोघंजणं फरार झालेले असतात. इथे सायली गाडीच्या मागे धावते, पण दोघंजण हाताच्या बाहेर गेलेले असतात. आता काय करावं तिला सुचेना. नवऱ्याला फोन लावते, पण इथे अर्जुन काही फोन उचलेना. शेवटी तिने पोलिसांना फोन केलेला असतो आणि सचिनसोबत असलेली साक्षी शिकरे आहे आणि ती जिवंत आहे हे पोलिसांना ती कळवते. पोलीस मग इकडे अर्जुनला फोन करून विचारू लागतात की तुमच्या बायकोने फोन केला आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की साक्षी जिवंत आहे, तर हे खरं आहे का? तरी ते अर्जुन आता शॉक होतो की माझी बायको तर तिकडे बसली आहे, तर पोलिसांना कसं तिने फोन केला? बहुतेक हिला साक्षी दिसली असेल म्हणूनच हिने फोन केला आहे. हाच विचार करून अर्जुन म्हणतो की मला अजून काहीच माहिती नाही, माझी बायको मला भेटलेली पण नाही. मी त्याच्याजवळ जाऊन चौकशी करतो आणि पुढची गोष्ट तुम्हाला कळवतो, तोपर्यंत तुम्ही काही हालचाल करू नका. असं सांगितल्यावर पोलीस पण निवांत होऊन जातात. आता इथे अर्जुनला टेन्शन आले आणि चैतन्य म्हणतो की जर तिला कळलं तुला लपवून ठेवले तर इथे सायली तुझ्यावरती खूप चिडेल, काय करेल सांगता येत नाही. सायलीला मात्र शॉक बसलाय. किती खुश होती आपली अस्मिताई. ती दिवस गेली म्हणून सगळ्यांनी किती आनंद व्यक्त केला. सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. ओटी भरणं आठवतं आणि तिचा झालेला विश्वासघात आठवतो. या सगळ्यातनं सावरता आत्ताच कुठे तर पुन्हा एकदा उभारी त्यांना आली आणि त्याच वेळेला दुसरी शॉकिंग न्यूज जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांचे रिॲक्शन काय असेल हा विचार करून तिची पावलं जड झाली, घरापर्यंत जाईनशी झाली. आता इकडे कंटिन्यू अर्जुन आणि चैतन्य सायलीला फोन करत असतात, पण ती तिच्या विचारांमध्ये इतकी मग्न आहे, त्या क्षणांमध्ये इतकी मग्न आहे की तिला मोबाईल वाजतोय हे सुद्धा भान नाही राहिलेलं आणि ती चालत जाते. इकडं मात्र अर्जुन घाबरलेला असतो. कॅफेमध्ये जातो, सगळीकडे शोधतो, त्याला सायली कुठेच भेटत नाही. तर सायली फोनही उचलत नाही. त्यात ती जर शिखरेच्या मागं गेली आणि काही घटना घडली तर, आणि साक्षीने जर सायलीला काही केलं तर, ह्या विचारापोटी त्या अर्जुनकडनं गाडीही चालवलं जात नाही. शेवटी चैतन्य त्याला ड्रायव्हिंग सीटवरनं उठ म्हणतो आणि माझ्या जागेवर ये, मी गाडी चालवतो असं म्हणत तो गाडी चालवायला घेतो. ज्या वेळेला घरी सायली पोचते तर ती बघते की कल्पना, अस्मिता किती छान गप्पा मारत बसलेल्या. तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. अस्मिताईला सत्य कळेल तर काय होईल ह्या विचारापोटी ती त्यांना काही सांगत नाही. घामाघूम झालेली सायली पाहून त्या कल्पनाला काळजी पडते की तू इतकी घाबरली काय, काय एवढं झाले? तरी ते सायली म्हणते घाबरायसारखं काही नाही, मी ना उन्हातून चालत आले, मला रिक्षाच भेटली नाही म्हणून माझा चेहरा असा घामाघूम झाला आहे, बाकी विशेष असं काही नाही. असं म्हणत ती शांत होते, कुणाशी काही बोलत नाही. सगळेजण वेगवेगळ्या विषयावरती बोलत आहे, पण सायली मात्र एकदम गप्प बसलेली असते. तितक्यातच अर्जुनचा फोन येतो कल्पनाला. सायली आली का घरी विचारू लागतो. तरी ती म्हणते की हो आत्ताच आली, पण तू कुठे आहे? तू आत्ताच्या आत्ता घरी ये असं म्हणत ती लगेचच कल्पना अर्जुनला घरी बोलवते, कारण सायलीची तब्येत बरी वाटत नाही असं ती निरोप देते. इथे मात्र जीवात जीव येतो अर्जुन आणि चैतन्याच्या की ठीक आहे आता आपली सायली वहिनी घरी पोचली म्हणजे ते सुखरूप आहे, तर ते घरी जायला निघतात. इकडे मात्र अस्मिताई आणि सायली गप्पा मारतात. सायली त्यांना म्हणते तुम्ही ना आज तुमच्या योगाच्या क्लासला गेला नाहीत का? नाही गेल्या? तर ती म्हणते की आज माझं मनच नाही. तर ती म्हणते की नाही आज टाळू नका, तुम्ही जा बरं, आईंसोबत दररोज जातात ना तसंच जा. मग इथेच कल्पना म्हणते चल आपण दोघी निघूया योगा क्लाससाठी. तर इथे सायली त्यांना डोळ्यांनी खुणवते की तुम्ही जाऊ नका. तिच्या लक्षात येतं. लगेचच ती म्हणते की एक काम करतेस का तू, आज दुसरं कोणाला घेऊन जाते का? पण इथे ती म्हणते नको गं तूच चल. तितक्यात प्रियाच्या लक्षात येतं की हे सगळेजण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. अस्मीला कळूच द्यायचं नाही बहुतेक यांना की तिचा नवरा साक्षी शिकरे हिच्यासोबत फिरतोय. तर ती पण नाटक करते की हो हो मी जाते अस्मिताईसोबत, चला आपण दोघीजणी जाऊया. आणि मग ती पर्स उचलते, पुढे पुढे चालते, मध्येच ती सोप्याजवळ ती पर्स टाकून देते.
म्हणजे पर्स घरी राहिली तर आपण ती पर्स घ्यायला 5-10 मिनटात वापस येऊ शकतो. हाच विचार तिने केलेला असतो. प्लॅनप्रमाणे तिचा सगळं काम चालू असतं. इथे मात्र साक्षी आता मोबाईल मागते सचिनकडे, तर तो द्यायला तयार नाही. हे पाहिल्यानंतर ती संतापते. त्याच्या डोक्यात ती पाण्याची बाटली धरून दणकन आपटते. त्याच्यानंतर तो बेशुद्ध होतो. तो बेशुद्ध झालेला पाहून तो खरंच मेला की बेशुद्ध आहे ती चेक करू लागते. तर हुश, जिवंत आहे, श्वास चालू आहे, म्हणजे फक्त बेशुद्ध झालं आहे. आता आम्ही दोघंजणं राजाराणी इतके लांब निघून जाऊ, कोणाच्या हातीच लागणार नाही. आणि सचिन तू फक्त आणि फक्त माझा आणि माझाच आहे, असा विचार ती करू लागते. आणि त्याला घेऊन ती आता वेगळ्याच ठिकाणी जाणार. तिथे ती कुणालाही सापडणार तर नाहीच नाही, पण सचिनलाही कोणी सापडू शकणार नाही अशा ठिकाणी सचिनचा मोबाईल ती स्विच ऑफ करून गायब करून टाकते. आता सचिन बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याला काही घडतं आहे ते काही माहितीच नाही. साक्षी त्याला सगळ्या दुनियापासून दूर घेऊन चालली. इथे मात्र अस्मिताई घराच्या बाहेर गेल्यानंतर कल्पना सायलीला विचारते, तू इतके टेन्शनमध्ये काय, मला तरी सांग. तर ती सांगू लागते की अस्मिताई घरी होती तर मी तुम्हाला सांगू शकणार नव्हते, पण आता ते गेले आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ती खूप भयंकर आहे. माझ्या तर हातपायांचं कापरच होऊ लागले. ती गोष्ट काय आहे तर मी साक्षीला पाहिलं, तेही सचिनसोबत, म्हणजे सचिनची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ही साक्षी महिपत शिकरे ही आहे. ही शॉकिंग न्यूज सगळ्यांसाठीच जशी होती तशी आता अर्जुनसाठी पण आहे. अर्जुनला तर एकदम मोठा शॉक बसलाय. जिवंत आहे, ती पाहिली आहे, ती गोष्ट त्यांनी लपवली आहे. आता ही गोष्ट तर वेगळीच निघाली आहे. तो वेगळ्याच दुनियेमध्ये जणू काही गुंग होऊन गेला आहे. इकडे मात्र अस्मीला टेन्शन आहे की सायलीच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन होतं, ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. प्रियाही तेच बोलू लागते, मला ना तिची काळजी वाटते असं अस्मिता म्हणते. तर प्रिया म्हणते आपण घरी जाऊया. ठीक आहे, मग गाडी वळवली जाते आणि घराच्या दिशेने त्या दोघीजणी निघतात. इकडे मात्र कशी बशी साक्षी सचिनला दुसऱ्या रूमवरती घेऊन आलेली असते, दुसरा फ्लॅट. तिथे आल्यानंतर ती पाणी मारून सचिनला शुद्धीवर आणते. शुद्धीवर आल्यानंतर तो इकडे तिकडे पाहू लागतो. त्याला समोर साक्षी दिसते. साक्षीला तो प्रश्न विचारतो, तू माझ्या डोक्यात बाटली का घातलीस, तू मला हर्ट का केलं. तर ती म्हणू लागतो की आपण आपल्या घरी आलो आहे, आता तू शांत राहा, तुला आरामाची गरज आहे. तर तो म्हणतो नाही 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 गरज, तू कुठे घेऊन आलीस. ती त्याला बसवते आणि त्याला मग ती धमकवू लागते, तुला मला काही सांगायचं आहे का, माझ्यापासून काही तू लपवलं आहे का. तर तो म्हणतो नाही, कुठे काय लपवलं आहे. तर ती म्हणते तुझी बायको अस्मिता आहे, सुभेदारांची, अर्जुनची बहीण, ही गोष्ट तू माझ्या सांगण्यापासून कसं काय विसरला. आणि तुझी बायको तर प्रेग्नेंट पण आहे, ही गोष्ट पण तू सांगितली नाही, असं म्हणत त्याला ती आता घाबरवू लागलेली आहे. आणि इकडे मात्र सायली सगळी गोष्ट, सगळी हकीकत घरच्या सगळ्यांना सांगू लागते. आणि साक्षी महिपत शिकरी जिवंत ही गोष्ट ऐकल्यानंतर अश्विनला पण मोठा धक्का बसतो की असं कसं शक्य आहे. तर ती म्हणते हे मला माहीत नाही, पण ती जिवंत आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आणि आपल्या सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे. तर याच्यावरती अर्जुन काही केला विश्वास ठेवायला तयार नाही आहे. इथे सायली तेच म्हणते, तुम्ही माझ्या विश्वास ठेवणार नाही, मला माहिती होतं, म्हणून तर ह्या वेळेला मी तिचा फोटोही काढला आहे, हा बघा फोटो. तर ती सगळ्या घरच्यांना तो फोटो दाखवत असतो. इकडे अस्मिता घरी आलेली असते. अस्मिताच्या डोळ्यासमोर हे सगळं तिने पाहिल्यानंतर तिला शॉक बसतो. आणि आपल्या सचिनची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोण नसून ती साक्षी आहे हे तिला कळतं. त्याच्यानंतर अस्मिता सायलीला विचारते, तू खरंच त्याला तिच्यासोबत पाहिलंस, असं म्हणत ती बेशुद्ध होते. त्याच्यानंतर आता कहाणीत मोठा ट्विस्ट येणार. इथे अस्मिताईच्या जीवावर बेतणार की बाळाच्या जीवावर बेतणार, त्या ट्विस्टमध्ये काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. धन्यवाद.